नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे जावं, त्याच्यामध्ये काही अडथळे आले नाही पाहिजे, दोघांनी संतुष्ट व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि ते मी मान्य करतो। याच विषयी आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। हा व्हिडिओ तयार करीत आहे, या टिप्सवर तुम्हाला मी व्हिडिओ देतो आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला नेहमी या विषयावर थोडक्यात माहिती द्यायचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, प्रत्येक माझे मित्र विचारतात की माझा पेशंट विचारतो की डॉक्टर साहेब, मी काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे जेणेकरून माझं सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे राहील। तर मित्रांनो, जर तुम्हाला सेक्शुअल लाईफ जर चांगलं ठेवायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये रात्री भिजवून एक 4-5 बदाम भिजवायचे, ते रोज सकाळी खायचे। एक दुसरं, वॉटरमेलन जर भेटत असेल तर रोज सकाळी 1 ग्लास वॉटरमेलनचं ज्यूस घेणं गरजेचं असतं। 3, जर तुम्ही चहा वगैरे घेत असाल तर चहामध्ये थोडंसं लवंग आणि आपलं लवंग जर टाकले तर ते पण तुम्हाला टेस्टोस्टेरॉन वाढवण्यात मदत करू शकते। 4, की आपल्या जेवणामध्ये ज्या हिरव्या भाजीपाला प्रमाण जे आहे ते जितकं जास्त ठेवसाल तितके तुम्हाला चांगले संतुलित तुम्हाला व्हिटॅमिन्स भेटतील आणि त्याच्यामुळे पण तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं। 5, की आपल्या शरीरामध्ये चांगलं मसल बिल्डअप होण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते। जर तुम्ही रोज सकाळी 2 अंडी खाल्ली किंवा जर व्हेजिटेरियन लोक असतील त्यांनी जर पनीरचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये चांगलं ठेवलं तर त्यांचं पण सेक्शुअल लाईफ चांगलं दिसून येऊ शकतं। नंतर रात्री झोपताना जर तुम्ही रोज एक 3-4 बदाम घ्यायच्या, काही त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे आणि 1-2 लसूण शिरून टाकायचे आणि त्याच्यामध्ये मध टाकून जर त्याची पेस्ट बनवून रोज संध्याकाळी झोपताना 1 चम्मच जर तुम्ही पेस्ट रोज घेतली तर याचे पण रिझल्ट व्हायग्रापेक्षा पण चांगले दिसून आलेले आहेत, असं सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेले आहेत। तर मित्रांनो, ही झाले काय पदार्थ आपण खाल्ले पाहिजे जेणेकरून आपलं सेक्शुअल लाईफ चांगलं होईल त्यासाठी, आणि का नाही खाल्लं पाहिजे, कोणत्या गोष्टींचा आपल्या लैंगिक जीवनावर साईड इफेक्ट असतात। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ड्रिंक, अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको आणि ऑइली फूड्स, म्हणजे शुगरी फूड्स म्हणजे खूप गोड पदार्थ, हे जर तुम्ही टाळले तर तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं होऊ शकतं। कारण की शुगरमध्ये फक्त तुम्हाला कॅलरीज भेटतात, कार्बोहायड्रेट भेटतात। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की जर तुम्हाला चांगलं संतुलित जेवण करायचं असेल तर हिरव्या भाज्या भरपूर ठेवा, सलाड भरपूर ठेवा, याचं प्रमाण 75% ठेवा आणि 25% जे की तुम्हाला खायचे आहेत कडधान्य, राईस, भात याचं ठेवा। म्हणजे 75% पौष्टिक असतं आणि हे जे 25% जे असतं याच्यामध्ये कार्ब जास्त असल्यामुळे याचं प्रमाण कमी ठेवायचं, याला आम्ही संतुलित आहार म्हणतो। ह्या जर आहाराचं तुम्ही जर नेहमी जर आपल्या लाईफमध्ये आचरण केलं तर मला वाटतं कोणाही माझ्याकडं कोणत्याही रुग्णाला यायची गरज पडणार नाही। कारण शेवटी सेक्शुअल लाईफ हे माझ्यापेक्षा पण हे तुमच्या हातामध्ये जास्त आहे। कारण की जितकं तुम्ही फिट असणार, जितकं तुमच्या शरीरावर तुम्ही वर्कआउट करणार, जिम करणार, एक्सरसाइज करणार, मेंटली स्वतःला फिट ठेवणार, तितकं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं। पण शेवटची गोष्ट की मित्रांनो, कितीही तुम्ही चांगली बॉडी असली, कितीही तुम्ही पौष्टिक आहार खात असाल, पण शेवटी तुमचं आणि तुमच्या पत्नीचं किंवा पार्टनरचं नातं हे जर मजबूत नसेल मित्रांनो तर तुमचं सेक्शुअल लाईफ मजबूत होणार नाही, सेक्शुअल लाईफ चांगलं होणार नाही। म्हणून आहाराबरोबर, व्यायामाबरोबर आपल्या रिलेशनवर पण आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो।